हॅलो नमस्कार, मी राकेश मनोहर विचारे. आज थोडा वेगळा टॉपिक घेऊन आलो आहे, हीट अँड थर्मोडायनॅमिक्स. आता हा टॉपिक आहे काही केमिस्ट्रीमध्ये तर काही फिजिक्समध्ये. आता यामध्ये हीट्स म्हणजे काय आणि थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय. तर हीट म्हणजे हा एक एनर्जीचा फॉर्म आहे जो की हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचरमध्ये तो कन्वर्ट होतो किंवा तो फ्लो होतो. आता जी हीट आहे, ही जी हीट आहे ही त्या सबस्टन्समध्ये असणारे जे मॉलिक्युल्स आहेत त्या मॉलिक्युल्सच्या कायनेटिक एनर्जीमुळं त्या सबस्टन्समध्ये जी फ्लो होणारी हीट आहे ही फ्लो होते. त्याचप्रमाणे त्यामध्ये किती प्रमाणामध्ये स्टोअर एनर्जी राहावी ही सुद्धा त्या मॉलिक्युल्सची कायनेटिक एनर्जीवरून ठरवलं जातं. नेक्स्ट आहे जी हीट आहे आपण ती कॅलरी आणि जूलमध्ये मेजर केली आहे, जे की 1 कॅलरी इज इक्वल टू 4.2 जूल एवढी त्याची युनिट होतात. हीट ही मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टीवरती डिपेंड आहे. त्यामध्ये प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे, टेम्परेचर आहे. हीट आणि प्रेशर या मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टीवरती डिपेंड आहे. देन what is meant by thermodynamics? Thermodynamics is give a framework to study how heat work and behave with matters. सो हीट ही कशा प्रकारे सबस्टन्सशी इंटरॅक्ट करते किंवा एखाद्या मॅटरसोबत कशा पद्धतीने बिहेव करते हे स्टडी करण्यासाठी थर्मोडायनॅमिक्स ही कन्सेप्ट आली. त्यानंतर थर्मोडायनॅमिक्समध्ये अजून 2 कन्सेप्ट आहेत. एक आहे सिस्टीम अँड सराउंडिंग. जर आपण युनिवर्सची डेफिनेशन जर आपण करायचं म्हटलं तर युनिवर्स हे सिस्टीम आणि सराउंडिंगपासून बनलेलं आहे. आता सिस्टीम म्हणजे काय, जे एखादा जर ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या आपण एखाद्याच्या ऑब्झर्वेशनखाली जर होत असतील तर त्याला म्हटलं जातं सिस्टीम. जसं की आपण एखाद्या कॉलेजचा कॅम्पस पाहिला तर त्यामध्ये जे स्मॉल अशा बिल्डिंग्स आहेत किंवा जे बिल्डिंग्समध्ये असणारे जे काही क्लासरूम्स आहेत हे कोणाच्या ना कोणाच्या तरी ऑब्झर्वेशनखाली असतात. त्याचप्रमाणे त्यामध्ये होणाऱ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या रेग्युलर ॲक्टिव्हिटी असतात, म्हणजेच त्या कोणाच्या ऑब्झर्वेशनमध्ये असल्यामुळे तिला आपण सिस्टीम म्हणू शकतो. आणि जी क्लासरूमच्या बाहेरची त्या सिस्टमच्या बाहेर ज्या काही होणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, ज्या इरेग्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सर्व सराउंडिंगमध्ये येतात. म्हणजे आपण युनिवर्सची डेफिनेशन करायची म्हटलं तर सिस्टीम प्लस सराउंडिंग इज इक्वल टू युनिवर्स. आता ही सिस्टीम 3 प्रकारची असते. एक क्लोज सिस्टीम, ओपन सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम. आता आपण हीट एनर्जी पाहिलं की जी हायर एनर्जी हीट ही लोअर एनर्जी हीटकडे ट्रान्सफर होते. मग फर्स्ट जी सिस्टीम आहे ओपन सिस्टीम, यामध्ये आपण सपोज आपण एक बिकर घेतला तर त्या बिकरमध्ये वॉटर टाकलं आणि त्या वॉटरला हीट केलं तर जी हीटमुळं त्या वॉटरची एनर्जी चेंज होते. ॲज वेल ॲज जेव्हा आपण त्या वॉटरला हीट देऊ तेव्हा त्या वॉटर वेपरमध्ये कन्वर्ट होईल आणि त्या वॉटरचं माससुद्धा चेंज होईल. म्हणजे फर्स्ट ओपन जी सिस्टीम आहे ती काय सांगते तर इन द सिस्टीम एनर्जी अँड मास आर एक्सचेंज. आणि सेकंड सिस्टीम आहे ती क्लोज सिस्टीम. यामध्ये मास सेम राहील पण जी एनर्जी आहे ही डिफरंट होईल किंवा चेंज होईल. सेम आपण एक बिकर घेतला, पूर्णपणे क्लोज बिकर घेतला, त्यामध्ये वॉटर ठेवलं आणि त्याला जर हीट केलं तर त्याचं मास सेम राहील पण त्याची जी हीट आहे म्हणजे एनर्जी आहे ही चेंज होईल. त्याला म्हटलं जातं क्लोज सिस्टीम. आणि लास्ट आहे आयसोलेटेड सिस्टीम. जे आपण सिस्टीम बाउंड्री आहे ती जर आपण सेपरेट सराउंडिंगपासून सेपरेट करत असू तर तिथे असणारी वॉल आहे किंवा बाउंड्री आहे ही आयसोलेटेड असते, म्हणजेच ती आपल्यामधून हीट पास करत नाही. मग त्यामुळे जे एनर्जी आहे आणि मास आहे हे नॉन चेंजेबल राहतं. अशा पद्धतीने आपण सिस्टीम म्हणजे काय, सिस्टीमची टाईप पाहिले त्याप्रमाणे हीट म्हणजे काय, हीट कशामध्ये मेजर केलं जाते. आता हीटची फ्लोईंग ही हायरकडून लोअर टेम्परेचरकडे असते. थर्मोडायनॅमिक्स म्हणजे हीट कशा प्रकारे बिहेव करते याचा स्टडी केला जातो. आणि लास्ट आपण पाहिलं काही एक्झाम्पल थ्रू सिस्टीम, ज्यामध्ये ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम पाहिल्यात. अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.